नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्लीज वेलकम टू PWMPSC वाला आपल्या सर्वांचा फेवरेट यूट्यूब चॅनल. मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, 14 एप्रिल, आज 14 एप्रिल आणि भारतातील नाही तर माझ्या वैयक्तिक मतानुसार केवळ भारतातीलच नाही तर या जगातील सर्वात महान व्यक्तिमत्वाची जयंती म्हणजे भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी इथे लिहिलेलंच आहे द गोट म्हणून, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. म्हणजे समजा मला जर कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये विचारलं की गेल्या 100 वर्षात किंवा गेल्या 500 वर्षात किंवा गेल्या मिलेनियममध्ये म्हणजे 1000 वर्षात सर्वोत्कृष्ट भारतीय व्यक्तिमत्व हे कोण किंवा सर्वात चांगलं भारतीय व्यक्तिमत्व कोण, तर मी बेधडकपणे 0 सेकंडमध्ये कोणताही विचार न करता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेईल. त्याचं उत्तर मला द्यायची गरज नाही की मी असं का म्हणणार, की मी बाबासाहेबांना द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम म्हणतोय. या माझ्या स्टेटमेंटला लाखो नाही तर करोडो लोक बिनधास्तपणे डोळे मिटून सपोर्ट करतील आणि म्हणतील की हे 100% खरं आहे. जसं जगातलं सर्वात दैदिप्यमान काही असेल तर सूर्य आहे, तसंच सर्वात चांगलं आणि सर्वात म्हणजे संपूर्ण सत्य कोणतं असेल तर तेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम आहे. तर आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज बाबासाहेबांनी माझ्यासारख्या तुमच्यासारख्या करोडो लोकांवर जे कायमचे उपकार करून गेलेले आहे, त्या उपकाराची एक परतफेड म्हणून या छोट्याखानी व्हिडिओमध्ये बाबासाहेबांबद्दल जगातील भारतातील आणि जगातल्या महान लोकांनी किंवा महान व्यक्तिमत्वांनी काय काय म्हटले त्यांच्याबद्दल, त्यांच्या प्रशंसेबद्दल, ते या छोटेखानी व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तसं तर बाबासाहेबांबद्दल सांगायचं, बोलायचं किंवा त्यांच्याबद्दल प्रशंसा करायची तर मला तर वाटतं की असे 100-200 500 तासाचे व्हिडिओसुद्धा कमी पडतील. परंतु आपण या छोटेखानी व्हिडिओमधून काही मोजकेच व्यक्तिमत्वांचे मतं जाणून घेऊया बाबासाहेबांबद्दल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, यांनी काय म्हटलं होतं बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज अ सिम्बल ऑफ रिवोल्ट अगेन्स्ट ऑल ऑफरेसिव्ह फीचर ऑफ हिंदू सोसायटी. डॉक्टर आंबेडकर हे हिंदू समाजातल्या सर्व जुलमी प्रथांविरुद्ध बंडाचे प्रतीक आहे. सांगण्याची गरजच नाही. बाबासाहेबांचे विविध सत्याग्रह, त्यातही महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह, हे एक सिम्बॉल आहे की बाबासाहेबांनी म्हणजे समाजामध्ये जेवढ्याही जुलमी प्रथा होत्या त्याविरुद्ध जे बंड पुकारलं आणि आज ते बंड यशस्वी झालं. आज भारतामध्ये अनेक बाबतीत समानता आहे आणि भारतातला कितीही ऑपरेस म्हणजे एखाद्या वंचित घटकातला कोणताही व्यक्ती असेल, आज तो UPSC MPSCच्या माध्यमातून क्लास 1 सुपर क्लास 1 पोस्टवर जाऊ शकतो. तो आज आमदार खासदार बनू शकतो. आणि एवढंच नाही, बाबासाहेबांनी जी राज्यघटना म्हणजे बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे जी राज्यघटना आपल्याला लाभली आणि त्यांना आपण फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो किंवा द आर्किटेक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो, त्या संविधानामुळे आज गरीबातल्या गरीब कुटुंबातील लोक सुद्धा खासदार, आमदार आणि इनफॅक्ट स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की एक चायवाला प्राईम मिनिस्टर बना, तर चहावाला प्राईम मिनिस्टर बनतोय किंवा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ॲटोवाला मुख्यमंत्री बनतोय. हे सगळं त्या संविधानामुळेच पॉसिबल आहे. त्या संविधानाने सर्वांना हक्क दिले आणि त्या संविधानाची संकल्पना टॉप टू बॉटम कोणाची, तर डॉक्टर बाबासाहेबांची. तर हे पंडित नेहरू यांचे वाक्य. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांनी म्हटलं, आय कुड नॉट हॅव चोजन अ बेटर पर्सन टू चेअर द ड्राफ्टिंग कमिटी दॅन डॉक्टर आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांपेक्षा उत्तम व्यक्तीची निवड मी करूच शकलो नसतो. इथं जो शब्द आहे त्या शब्दामुळे माहीत पडेल की त्यांच्या शब्दामध्ये किती म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना किती ग्रेट मानलेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा उत्तम व्यक्तीची निवड मी करूच शकलो नसतो. म्हणजे त्यांनी म्हटलं की बस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वन अँड ओनली बाबासाहेब आंबेडकर हेच त्या ड्राफ्टिंग कमिटीसाठी सर्वात बेस्ट व्यक्तिमत्व होतं आणि हे तर जगमान्य आहे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा बाबासाहेबांबद्दल उद्गारलेले वाक्य. त्यानंतर हे व्यक्तिमत्व बघा, सगळे विद्यार्थी मित्रांनो, फेमस व्यक्तिमत्व आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोलंबिया विद्यापीठामध्ये मेंटर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मेंटर. तर जर तुम्हाला यांचं नाव माहीत असेल तर तुम्ही नका मला कमेंट करून सांगू शकता की या व्यक्तिमत्वाचं नाव काय. जर तुम्हाला फोटो क्लिअर नसेल तर नका, मी म्हणजे सांगेल यांना की एडविन सेलिंगमॅन नावाचे व्यक्तिमत्व
कोलंबिया विद्यापीठामध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर MA या डिग्रीची परस्यू करत होते, तेव्हा बाबासाहेबांच्या अनेक मेंटरपैकी एक मेंटर होते. त्यांनी म्हटलं की आंबेडकर हे एक महान कर्तृत्ववान आणि चारित्र्यवान व्यक्ती आहे. माझ्या आजवरच्या सर्वात आश्वासक विद्यार्थ्यांपैकी ते एक आहे. विचार करा. म्हणजे एक एडवर्ड सेलिंगमॅन यांनी बाबासाहेबांबद्दल उद्गारलेले वाक्य हे दाखवतात की कोलंबिया विद्यापीठ जे आजही जगातलं टॉप विद्यापीठ आहे, तिथे बाबासाहेबांनी जे आपल्या कर्तृत्वाचा म्हणजे एक नका आपला झेंडा रोवला, त्यावरून नका स्वतः एक महान अध्यापकाकडून तेवढ्याच एक महान विद्यार्थ्याला दिलेली उपमा की माझ्या आजवरच्या सर्वात आश्वासक विद्यार्थ्यांपैकी ते एक आहे. त्यानंतर म्हणजे एडविना माउंटबेटन आपल्या भारताचे सर्वात शेवटचे जे गव्हर्नर जनरल होते, तर माउंटबेटन त्यांचे एडविना माउंटबेटन त्यांनी म्हटलं की ओनली जिनियस हू कॅन गिव्ह इक्वल जस्टिस टू एव्हरी क्लास अँड क्रीड. केवळ अशी प्रतिभा जी प्रत्येक वर्गाला आणि पंथाला समान न्याय देऊ शकते. आता हे समान न्याय इथे शब्द जो वापरलेला आहे आणि तो पण प्रत्येक वर्गाला, प्रत्येक वर्गाला. तर मी हीच गोष्ट नेहमी सांगतो की आजही अनेकांना वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपला किंवा वर्गाला बिलॉंग करतात. त्यांनी वेळात वेळ काढून आज 14 एप्रिल आहे, कृपया करून त्यांनी तरी हिंदू कोड बिल वाचावं, विशेष करून मुलींनी, आणि नंतर सांगण्याचा प्रयत्न करावा की खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एकाच वर्गाचे आहे का? नाही, ते जगमान्य आहे, सर्वमान्य आहे आणि खरोखर ते सर्वांचे आहे. मी पुन्हा सांगतो की हिंदू कोड बिल प्रत्येक मुलीने वाचलं पाहिजे. वेळेत वेळ काढून विकिपीडियावर काढा, 15-20 मिनिटं जीवनाचे अर्धा तास काढा आणि मग ठरवा की बाबासाहेबांनी तुमच्यासाठी काय केलं होतं. त्यामुळे ना का हे एडविना माउंटबेटन यांचं वाक्य प्रत्येक वर्गाला, हे शब्द फार महत्वाचा, प्रत्येक वर्गाला समान न्याय देऊ शकतात ते म्हणजे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर राम मनोहर लोहिया आपल्या भारतात समाजवादी नेत्यांपैकी एक महान प्रखर आणि नेतृत्व समाजवादी. त्यांनी म्हटलं की डॉक्टर आंबेडकर हे भारतातले सर्वात क्रांतिकारक नेते आहेत. अनेकांना नेहमी असं वाटतं की प्रश्न विचारतात की बाबासाहेबांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय योगदान आहे. प्रत्येक व्यक्तीची योगदान देण्याची एक स्टाईल वेगळी असते आणि बाबासाहेबांनी म्हणजे एक वंचित घटक ज्याला म्हणतात, वंचित घटक ज्यांना अनेक वर्षापासून शोषित ठेवलं होतं काही विशिष्ट लोकांनी जातीच्या नावाखाली, तो पूर्णच्या पूर्ण लाखो करोडोचा समुदाय आपल्या सोबत वर आणला. आणि आज तो समुदाय नाही, जेवढेही म्हणजे समुदाय ज्यांना एकेकाळी मागासवर्गीय म्हणण्यात यायचे, आज सगळ्यांना समान न्याय, समान तत्वावर विविध मोठमोठ्या पदावर बसण्याची ताकद, ती डोळ्यात डोळे घालून बघण्याची ताकद कोणामुळे? फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. म्हणून त्यांचं जे योगदान आहे तेवढंच चांगलं योगदान आहे किंवा तेवढंच नाही का इक्वल योगदान आहे बाकीच्या क्रांतिकारक विचारांसारखे. त्यामुळे भारतातले सर्वात क्रांतिकारक नेते असं बाबासाहेबांबद्दल बोलले राम मनोहर लोहिया. त्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डेमोक्रॅट पक्षाचे ते म्हणजे बराक ओबामा. त्यांनी म्हटलेलं की प्रत्येक व्यक्ती आपल्यातील ईश्वरीय क्षमता पूर्ण करू शकते. अगदी त्याचप्रमाणे जसं डॉक्टर आंबेडकरांनी स्वतःला उंचावून सर्व भारतीयांच्या हक्काचे रक्षण करणाऱ्या संविधानाची रचना केली. त्यांनी सुद्धा बघा, अमेरिकेचे राष्ट्रपती एक शिकला सवरलेला व्यक्ती, तो काय म्हणतो की बाबासाहेबांनी स्वतःला उंचावून सर्व भारतीयांच्या, त्यांनी सुद्धा शब्द वापरला सर्व भारतीयांच्या. तर पुन्हा मी ते सांगू इच्छितो की बाबासाहेबांना कधी कोणत्या एखाद्या विशिष्ट वर्गासोबत अटॅच करण्याचा प्रयत्न करू नका. बाबासाहेब हे सर्वांचे होते, आहे आणि समोर पण राहणार, जर तुम्ही त्यांना जाणून घेतलं तर. सर्वात महत्वाची, कारण विदेशी लोक त्यांचा अभ्यास करून, विदेशी लोकांनी त्यांना जाणून घेतलं, विदेशी लोकांनी त्यांच्याबद्दल एवढे महान उद्गार म्हटले. विचार करा, आहे की नाही? तर हे नाही का म्हणजे बराक ओबामा यांचे वाक्य की आपल्यातली ईश्वरी क्षमता पूर्ण ओळखून बाबासाहेबांनी स्वतःला उंचावून सर्व भारतीयांच्या हक्काचे रक्षण करणाऱ्या एवढ्या सुंदर संविधानाची रचना केली. त्यानंतर एलेनियर रूझवेल्ट, एलेनियर रूझवेल्ट, तर नाही का रूझवेल्ट यांच्या म्हणजे अमेरिकेच्या सर्वात जास्त काळ राष्ट्रपती पदावर राहणारे व्यक्तिमत्व आणि नाही का त्यांच्या फर्स्ट लेडी म्हणजे त्यांच्या पत्नी. तर आणि एक नाही का फार मोठी ह्युमनिस्ट म्हणजे मानवतावादी व्यक्तिमत्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्व होते ज्यांनी दलित आणि शोषित लोकांच्या हक्कांसाठी लढा दिला. सांगण्याची गरज नाही, इतिहासाचं कोणतेही पान उचलून घ्या आणि त्या इतिहासामध्ये दलितांसाठी, शोषित वर्गांसाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी, म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो जाती धर्माच्या नावाखाली दाबला गेला होता, त्या सर्वांसाठी लढा देणारं सर्वात मोठं व्यक्तिमत्व ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर पेरियार, म्हणजे यांना स्वतः एक ओळख द्यायची गरज नाही. पेरियार आज तामिळनाडूमध्ये अनेक लोकांचे ताईत हिरो आणि नाही का म्हणजे तामिळनाडूमध्ये इतर कोणत्याही व्यक्तिमत्वापेक्षा सर्वात मोठा मान असेल तर तो म्हणजे पेरियार यांना. सो डॉक्टर आंबेडकर इज द ग्रेटेस्ट चॅम्पियन ऑफ द राईट्स ऑफ द ऑप्रेस. डॉक्टर आंबेडकर हे शोषितांच्या हक्काचे सर्वात मोठे पुरस्कर्ते आहेत आणि होते, आणि ऑब्वियस आहे की नाही पेरियार यांचं हे वाक्य. त्यानंतर नाही का म्हणजे अमर्त्य सेन, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक विजेते, त्यांचं वाक्य बघा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इज माय फादर इन इकॉनॉमिक्स. बघा, अर्थशास्त्रामध्ये आंबेडकर माझे वडील आहे, अजून काय पाहिजे, आहे की नाही? तर म्हणजे स्वतः अमर्त्य सेन हे नोबेल पारितोषिक विजेते, आणि त्यांचंच वाक्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्रात माझे वडील आहे, सांगण्याची गरज नाही की बाबासाहेबांच्या पुस्तकावरून भारतामधली जी दोन लाईफलाईन आहे कोणत्याही देशाच्या, एक असते देशाची संरक्षण लाईफलाईन म्हणजे आर्मी, आणि दुसरी असते ती म्हणजे देशाची अर्थव्यवस्थेची अर्थव्यवस्था किंवा आर्थिक लाईफलाईन, ती म्हणजे त्या देशाची मध्यवर्ती बँक आरबीआय. आरबीआयची स्थापना ही बाबासाहेबांच्या कोणत्या लेखानुसार किंवा कोणत्या पुस्तकानुसार झाली, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचंच ना एक ज्वलंत उदाहरण की बाबासाहेब हे माझ्या अर्थशास्त्रामध्ये माझे वडील आहे. अजून म्हणजे मला तरी वाटतं की याच्यासमोर अजून काय बोलावं, आहे की नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे यानंतर तर बाबासाहेबांबद्दल अजून जगातल्या महान महान व्यक्तिमत्वांनी भरपूर त्यांची प्रशंसा करत एकदम जबरदस्त जबरदस्त वाक्य म्हटलेले आहे. तरी पण आजच्या या छोटेखानी व्हिडिओमध्ये द द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी पहिले म्हटलं की त्यांनी आपल्या करोडो लोकांवर केलेल्या उपकाराची एक जस्ट छोटीशी परतफेड म्हणून त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला. तर नक्की या व्हिडिओबद्दल आपले मत कळवा, आणि तुम्हाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबद्दल कोणकोणत्या व्यक्तिमत्वांनी कोणकोणते महान उद्गार त्यांच्या प्रशंसेबद्दल सांगितले ते सुद्धा तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद.